भौतिक सुखाच्या मागे न लागता धर्मकार्यासाठी केलेले काम मागे राहते. रमेश महाराज गांगुर्डे. भूतलावर जन्ममृत्यूचा फेरा चालूच राहणार आहे. पैसा, संपत्ती, भौतिक सुखाच्या गोष्टी परमेश्वरासमोर नगण्या असून मनुष्यांनी हिंदू धर्मासाठी केलेला दानधर्म, गोसेवा तसेच परमेश्वराचे नामस्मरण हेच कार्य मागे राहणार असल्याचे प्रतिपादन हब रमेश महाराज गांगुर्डे यांनी केले आहे. शहरातील शांतीनगर भागात झालेल्या श्री नर्मदा माता, श्री गणेश, श्री पार्वती व नर्मदेश्वर महादेव मंदिराचा कलश रोहन सोहळा प्राणप्रतिष्ठापना प्रसंगी आयोजित केलेल्या जाहीर हरिकीर्तनात केले आहे. यावेळी आमदार आशुतोष दादा काळे, संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई कोल्हे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, माजी नगराध्यक्ष विजय वाहाटणे, अमृत संजीवनी शुगर केनचे पराग संधान, माजी नगरसेवक प्रशांत कडू, माजी नगरसेविका दीपा गिरमे, शैलेश साबळे, डॉक्टर अनिरुद्ध काळे, वैभव गिरमे, डॉक्टर शेख, पत्रकार शैलेश शिंदे, सोमनाथ सोनपसारे, योगेश रोके, संतोष जाधव, अनिल दीक्षित, रवींद्र जगताप, दत्तात्रय गायकवाड आदींनी यावेळी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पुढे बोलताना रमेश महाराज गांगुर्डे म्हणाले की मनुष्याने आपले वय 50 वर्षाच्या पुढे गेल्यास प्रत्येकाने आपल्या आहार विहाराचे, फिरण्याचे व बाष्कळ बोलण्याला आळा घातला पाहिजे. तसेच आपली इंद्रिय सक्षम असतील तर तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले पाहिजे. नर्मदा परिक्रमा पूर्ण करत असताना पावलोपावली पुण्य प्राप्त होत असते. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी आहेर, राहुल देवरे, मुकुंद उगले, सुरेश वाबळे, अनिल गाडे, राजेंद्र गाडे, प्रवीण कदम, शांताराम शेळके, अंकुश चव्हाण, गोकुळ नारळे, सुरेश जाधव, उमेश जाधव, नरेंद्र शिंदे, चंद्रकला आहेर, अश्विनी उगले, संगीता शेळके, सुरेखा गव्हाळे, उषा नारळे, उषा देवरे, सुनीता शिंदे, रुपाली खोत, अंजली जाधव, शीतल कदम, प्रमिला जाधव, रीना गाडे, अर्चना चव्हाण आदीसह साई गणेश मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. करता फक्त परमात्म्याचं नामचिंतन आणि मा नर्मदा मैयाची प्रदक्षिणा. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्यम. तिसऱ्या टप्प्यामध्ये 50 ते 75 वर्ष माणसानं पुण्य कमवलं पाहिजे. पुण्य कमवण्याकरता शास्त्र असं सांगतं, लगेच नामचिंतनाला बसू नका. अरे 50 ते 75 वर्ष या कालावधीत जर तुमचे इंद्रिय जर सगळे सक्षम असेल तर तुम्ही काय करा, फक्त तीर्थयात्रा करा. जवळ हे सकळ सिद्ध आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, हात चालावया पाये, तव तू पुरे सहित पाहे, तव तू पुरे सहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. शास्त्र असं सांगतं 50 ते 75 वर्ष त्याही काळात जर महाराज इंद्रिय जर सक्षम असेल तर एकच काम करा, तीर्थयात्रे जाय चुकू नको. मग तीर्थयात्रेमध्ये काय काय आलं? तीर्थयात्रेमध्ये चारिधाम तीर्थयात्रा आल्या. ठीक आहे, तीर्थयात्रा आल्या. तीर्थयात्रेमध्ये पंढरीची वारी आली. महाराज पंढरीची वारी जवळ आहे, चारिधाम यात्रा बसनं जाता येता, पण एकच काम करा, आम्हाला सर्वात सोपं मार्ग सांगा. त्या ठिकाणी महाराज पावलोपावली पुण्य प्राप्त होत असतं आणि इंद्र आपल्या शरीरामध्ये जे काही 6 प्रकारचे दोष आहे या सगळ्या दोषांचं क्षालन होत असतं. असं पुण्य कमवण्याचा मार्ग सांगा. एकच मार्ग आहे महाराज, नर्मदा परिक्रमा. ऐका, नर्मदा परिक्रमा म्हणजे काय? नर्मदा प्रदक्षिणा या शब्दाचा अर्थ असा आहे, नर्मदा या शब्दाचा अर्थ असा आहे, त्याचे 2 अर्थ सांगतो. नर्म या शब्दाचा अर्थ आहे हास्य आणि दा या शब्दाचा अर्थ असा आहे देणारे. साधकाच्या जीवनामध्ये जी सतत हास्य देत असते तिला नर्मदा म्हणतात. हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा आहे, नराचा मद हरण करणारी जी नदी तिला नर्मदा असं म्हणतात. म्हणून मा नर्मदा मैयाच्या किनारी निघाल्यानंतर महाराज कशाचीही आठवण येत नाही, त्याला नर्मदा नदी असं म्हणतात. मग पुण्य कमवण्याकरता काय काय केलं पाहिजे? पुण्य कमवण्याकरता परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे, मा नर्मदा मैयाची परिक्रमा केली पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी करत असताना ऐका, माझ्याकडे बघा, भजन करा. विठ्ठला 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 विठ्ठला